हाय गाइज, वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स. आणि आज आम्ही करत आहोत कोळी लुक, जो असणार आहे नारळी पौर्णिमेसाठी स्पेशल. आणि इथे संडे बॅचचे स्टुडंट्स पण आहेत. आज त्यांना पण एक डेमो लुक होऊन जाईल. सो त्याच्यामुळे आता पहिले आम्ही हेअरस्टाईल स्टार्ट केलेली आहे आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण की आज स्पेशल गेस्ट असणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. माझ्या जोडीला कोणतरी काय बोलतात, मी नाखवीन. हां, ओके. तर तशी छोटी नाखवीन सुद्धा असणार आहे. सो बघा कंटिन्यू. तिचं पण एक्सायटेड आहे. सगळे आम्ही फोटोशूट करायला वगैरे आणि जाऊच आपण खाडीवर फोटोशूटला. ते पण सगळं ब्लॉगमध्ये दिसेल. आता सोनल हेअरस्टाईल करते आणि त्यासोबत शिकवते. सो मी ब्लॉग बंद करते. हे कर्ल्स करणार आहे ना. इकडे वेणी बांधली तर एक वेणी आणि एक कर्ल्स. ज्वेलरीचं इथे गळ्यातलं चोकरचं इथे लावलंय आम्ही. वरती चोकर आहे हा गळ्याचा. इथे काय कुठली गाणी पोयम. आता मी रेडी झाली आहे. आता प्रिया रेडी होणार आहे. प्रिया पण अशीच रेडी होणार आहे, एकदम नाखवीन. हा, परफेक्ट झाली साडी. आणि इथे माझं लिपस्टिक बाकी आहे. बाकी ज्वेलरी राजघराण्यामधून आहे आणि वेणीवाला भाऊ म्हणून आहे, त्यांचं वेणी आहे. आणि ब्युटिफुलची साडी, ब्लाऊज, लेडीक्राफ्ट पट्टी झाला. इथे सगळं सेट करून झालं. रिया स्माइल कर. मी मेकअप केलाय ना तुझा. आता मेकअप खूप जास्त आवडलाय. खूप सुंदर. बोर्ड बघा मस्त आहे. जरा सरकलंय याला जरा. इकडे बोट आहे आणि इथे बोट आहे आणि इथे फिश बघा. आणि इथे पण बघू दे. फ्राय करू तुला. ए रिया, पाटी हे काय लावलंय. पाटी काय लावलंय तुला बघ. मी व्हिडिओ मध्ये घेते. हाय बोल. हाय बोल लवकर. हाय. लिपस्टिक लागली मला. लाव लिपस्टिक ना. झाला हे सगळं पॅकअप आणि आता आम्ही निघतोय. आणि दीदी बघा, मम्मीने खूप जास्त हेल्प केली आहे. सारखं हे ते आणायला करून जेवण वगैरे एकदम. ते पण कोलमी राईस केलेला, आम्हाला दाखवता नाही आला. एकदम कोळीनबाई भारीच वाटतंय. एकदम साडी पण बघू शकता किती मस्त ताईची. आली चला आमची गाडी. आणि मी बघा अशाच अवतारात मी चालली आहे, बिकॉज आय एम अ मेकअप आर्टिस्ट. दागिने बघा, माझी आर्ट रेडी आहे. चला निघालो आम्ही. आपण बसले. आता सध्या फोन बघते, नंतर मग तिला पण उभं राहायचं फोटोशूट साठी. काय माहिती उभी राहते काय. खूप फ्लॉलेस असं झाला आहे. वहिनी कसं वाटतंय. त्यांना पण आवडलं. एकदम आवडला. ते बोलत होते एकदम काय बोलत होते, नॅचरल. हॅलो, निघालोय आम्ही, पोचलो. शूट चालू करतोय आता. आणि प्रिया येते. तिचे आयब्रोज आणि ते दादा आल्यात फोटो काढायला. मस्त छान. त्यांना पण आवडला ना मेकअप. जबरदस्त. थँक्यू. आज मॉडेल नाही म्हणले, आज मेकअप आर्टिस्ट आहे ना. मॉडेल होती लुक करायला आपण आलेलो तेव्हा. मस्त कशी झाली अवतार. आज माझा अवतार बघायचं काहीच ना. आज आहे माझा अवतार.
मेकअप आर्टिस्ट. चल रिया येऊ फोटो येऊ. स्माइल कर स्माइल कर स्माइल तर कर. रिया फोटो काढू का नको काढू. नको आता झोप आली. रवी कुठे आहे. स्माइल कशी द्यायची. माझे 3 तू का लेट आला का. रियाचा चालू झाला. हसते कशी दाखव. अशी असते असं पोच द्यायचं तिला. बाबा अशी अशी दे. तू सांगशील ती का देईल मी. तू सांगशील ती का देऊ मी माझ्या मनाची देईन असं तिचं म्हणणं आहे. नाही I can't stop admiring me myself. चला मी काढते. आता आम्ही मंदिराजवळ शूट करायला आलोय ना. काय बोलला. तुझ्या 4K मध्ये पण व्हिडिओ काढा आमचे जे काही येतील शॉर्ट. आता भाई एकदमच टेन्शन आहे बघा. चला वरती चला. हे असू दे का इथेच. आम्ही मंदिरात स्टार्टिंग करतोय. करवली हो रियालाच ठेवू आपण. बाबा मला हसायला येणार आहे गाईस. रिया थांब शूट करायचं फक्त बस. स्माइल बघा स्माइल बघा प्रियाची. सगळे लोक बघा गाईस. दीदी जिथे ते करते ना पोस्ट ती लगेच इथे कॉपी होते. कर हा 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 मस्त. हा खूप छान वाटतं. सांगितलं तर प्रिया दात दाखवते. स्माइल कर स्माइल. मी करते कसं करावं लागतं. बाबा जरा पाठी घे असं गाडी गाडी जरा पाठी घे. आता आम्ही आलो इथे आमच्या खाडीवर आणि एवढी मोठी बोट एवढी मोठी. तिला पकडा आणि इथे आम्ही सगळे आहोत. बघा आमच्या इकडची खाडी. काय एवढी मेहनत आहे. हा फोन मध्ये घेते एवढी भारी येते ही बघा. एकदम भारी वाटतंय दोघी पण. मी रेडी केलंय. मम्मीने साडी नेसवली आहे रिहाला पण आणि मी दीदीला नेसवली आहे. मम्मी आणि मी दोघींनी पण. रिफ्लेक्टर दिल्याने किती फरक पडतो. आता आम्ही चाललोय होडीत. सब एक दूसरे को हम येते. एक गेला एक खायला अजून. डर के आगे जीत. रिओ पिया सगळ्यांनी. वाव मजा येते. वाव मजा येते. काय दाखवते प्रिया. फिश. काय टोटॉईस परत द्यायला. टोटॉईस
निघालो आम्ही. शूट पेक्षा जास्त असं वाटतंय की फिरायला आल्यासारखं वाटतंय. म्हणजे सगळे लोक आहेत आणि हा मानकोळी ब्रिज आणि बघा व्हिडिओ घेतली आणि वाटतंय ब्रिज वरून सगळे लोक बघतायत तिथे काय चाललंय. कचरा फेकला बाबा बाबा बाबा. आता दीदी ती लहान आहे. तरी पाण्यातच पाठीशील तू. मस्त. ए बाबा नको एवढा पाठी कुठे काय पण. आम्ही आलो पण पुढे. चांगलं वाटतंय. राहू दे. जुन्या डोंबिवलीच्या बंदरला पण पोहोचलो बोटीने. तिथे आहे आमची हा नवीन केलंय तिथे. बघा कशी बघते. मस्त भारी वाटतंय ना. हे घे चॉकी पाहिजे का. मला पण बाबा चिंबोरीसाठी बघ. चप्पल काढ. हा चप्पल काढ. काय काय घेऊन आले ते नाचत. आई शपथ वरचे लोक पण बघतात. हा येस नाच. येस असं आहे बा. असं कर असं कर असं असं कर असं कर असं. हा 3 4 5 6 असं कर ना. असं हात कर. दोन्ही हात कर. 1 2 3 बोलते. मस्त राहिला. खूप राहिली ती. सोन्याचा बेस परफेक्ट राहिलाय. किती घाम आलाय भाई. इतका वेळ झाला. आज खूप मस्त शूट झाला. खूप भारी शूट झालंय. एवढं भारी झालं. रियाने पण एवढं कोऑर्डिनेट केलंय. कारण लहान आहे आणि तरी एवढं केलं. कोऑर्डिनेट भाई तिने नेक्स्ट लेवल कोऑर्डिनेट केलं. रिहा इकडे उभी बिचारी एवढा घातलाय तिने. एवढा केसात लावलाय. एवढा गळ्यात घातलाय. कानात घातलाय. ते पण कानाचे पण बघा असे वेली आहेत. तरी पण ती राहिली आहे. रिया ये गे. इकडेच राहू का. बघा राहते लिटरली. ते बघ आपली गाडी. हे मागे येतंय. इकडे घेऊन सगळेजण लागल्या तिला समजवण्यासाठी. येस मस्त स्माइल करा. आई ग दमले मी. बाबा 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 प्रॉब्लेम होईल. स्टेबल राहणार नाही म्हणून तिकडे. तुम्ही काय घेऊन जाऊ नाही ना. हा ही बोट कोणालाच नाही द्यायची. बाबा जे मजा आली आहे आम्हाला. अजून एकदमच म्हणजे असं मी बसलीच नाही. इथे आल्यापासून पण मी बसलीच नाही. उभीच आहे मी लिटरली. एवढं हे करून पण. आता आम्ही जातो त्या दुसऱ्या बोटीत छोट्यावाल्या. तिकडे
आरती करतानाच घेणार आणि त्यानंतर परत तिकडे खाडीच्या इथे जाणार आहे, म्हणजे त्या साईडला तिथे वाहणार नारळ. आता आम्ही जातो. हा पप्पा आहे पप्पा. दीदी पप्पा आहे ग. पडणार बघ. दीदीला कुठे नेलंय. बाय. बाय बाय. वाव किती भारी वाटत. सोडला तुला, पकडलं बरं. बिचारी प्रिया थांबली. काय काय नाही सोडलेलं दादानी. अरे तो कचरा तिथेच येऊन थांबला आता. शी कचऱ्यावरतून टाकतात. नाही बैला पण यायचंय. झालं शूट फायनली हे करून. आता फटाफट चालायचं. अरे हळदी कुंकू पण लावलं. हो लागलंय. मी दमली. मजा आली ना. बापरे काय मजा आली. बापरे आतू ये करत बोल. आता चला आता दुसरीकडे. मस्त ताईची साडी नंबर वाटते. ब्लाऊज पण एक नंबर. रिया ये समोर बघ. हा समोर बघ. हा चाल. व्हेरी गुड. बस बस बस. असं करू. हा आणि मग सोड गपचूप आणि मग पाणी असं असं कर. अरे लवकर. काय नाही फक्त असं टाक आणि पाण्याला असं असं कर बस. बस बस बस. थांब थांब रिया थांब थांब थांब. फोटोशूट करायचं. ती बघ ती बघ. इथेच सोडला. पॅकअप झालेला आहे. बाय. आणि समीरने खूप भारी शूट केला. सागर आणि समीर दादानी खूप छान शूट केला आहे आणि त्याचे व्हिडिओज आता येतीलच. भारी भारी. आणि या भारी साडी बाय. साडी आणि ब्लाऊज बाय. लेडी क्राफ्ट बुटीक. ज्वेलरी ही सगळी. आणि वेणीवाला भाऊ मस्त. रियाचं पण वेणी आणि हे इयरिंग्स वेगळे आहेत. प्रथम ज्वेलरी करून इयरिंग. सगळ्यांची इन्स्टा आयडी मी डिस्क्रिप्शनला मेन्शन करेन. आता आम्ही बसतो आणि जातो घरी. मेकअप बघू शकता किती छान वाटतं अजून पण. Oh my God. Oh God. हे कसं बोलली. हे हाय बेळा. परत शिकवला मम्मीने. अजून काहीतरी बोल. नाही ती ऑलरेडी स्मार्ट आहे. Where did you go? तू नारळ वाहूला.
तू नारळ वाहायला गेलेलो. टाकला हिने बॉल सारखाच टाकला नारळ. गेला पाण्यात. रवी दादाने आपल्याला बोटची सवारी दिली ना. बोटीत मज्जा आली ना. बोटीत मज्जा आली ना. भारी ना. मस्त वाटलं ना. पाण्यात फिश दिसले. कसे फोटो काढले. भारी मज्जा आली. खूप छान शूट झालं. जसं हवं होतं तसं शूट झालंय. रविदाने मस्त आम्हाला बोटीची काय बोलता शूट साठी मस्त हे करून दिलं. सोय करून दिली आणि मस्त तिकडे पाण्याच्या एकदम मधोमध आम्ही होतो आणि खूप छान वाटत होतं तिथे. मज्जा केली. आता घरी जातो आणि सगळं करतो. पण दुसऱ्या सॉन्ग वरती कुठला शूट घेतलंच नाही. वेगळं घरी आलो आहोत. मस्त आलेला ना. वहिनीला पण शिकवायला. वहिनी बोलते अजून तुझा मेकअप तसाच आहे. एवढं शूट करून भारी वाटतंय आणि एक नंबर झालं शूट. पण शूट काय झालंय कडक. जेड होता ना पूर्ण. मज्जाच झाली. पप्पांना पण आवडला खूप. पप्पा पण आहेत. पप्पांना पण आवडला. कोळी लुक. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेले आहेत 1 वाजायला आलेला आहे आणि कालचा कोळी लुक खूप भारी झालेला आहे. 1 नंबर. म्हणजे एवढे कॉम्प्लिमेंट्स आले पर्सनली जे समोरून बघितलं त्यांनी. कारण की अजून पोस्ट नाही केलं. पोस्ट केल्यानंतर ऑब्व्हियसली फॉर शुअर आय नो की येणारच आहेत कॉम्प्लिमेंट्स. एनिवेज येईल लवकरच. सर हा ब्लॉग यायच्या अगोदर आपला इन्स्टाला पडलेला असेल तर कॉमेंट करून सांगा तुम्हाला पण कसा वाटला. त्याचसोबत आता आजचा दिवस पण माझा बिझी आहे बिकॉज मी चालली आहे शूटला. सोनल आज असणार आहे क्लासला बिकॉज आज मंडे आहे. सो आपला डेली 45 डेजचा जो क्लास आहे बेसिक टू ॲडव्हान्स त्यासाठी सोनल जाणार आहे क्लासमध्ये आणि मी शूट आहे माझं. तर त्याच्यासाठी रिअल इस्टेटचं शूट आहे. सो मी चालली आहे कोपर खैराण्याला. सो तिकडे माझं शूट नंतर मी भेटणार आहे ताईला. सो आज बघा कसं वाटतं ब्लॉग बिकॉज मला पण नाही माहिती काय असणार आहे कसं असणार आहे दिवस. सो तिथे गेल्यावरच समजेल. आणि हा जो आउटफिट वेअर केला आहे त्यांची डिमांड होती की हा आउटफिट वेअर करायचा. मला एकतर आवडत नाही. ॲटलिस्ट शूट्ससाठी मी रिपीट क्लोथ्स नाही करत. बट मी फर्स्ट टाईम असं वाटतंय की मी कपडे रिपीट करते. मला नाही आवडत. असं नाही की खूप कपडे आहेत म्हणून. बट आधीपासूनच मी एका शूटला वेअर केल्यानंतर रिपीट नाही क्लोथ्स करत. बट त्यांची डिमांड होती की हा 1 पीस त्यांना बघायचं आहे सोनलच्या बर्थडेला. आणि इथे मिंत्रावरून बघा टोट बॅग मागवली आणि इतकी क्लासी आहे. टोट बॅग इतके ट्रेंडमध्ये आहेत ना सध्या आणि इतके एक्सपेन्सिव्ह आहेत ना बाहेर काय सांगू. आणि मला मिंत्रावर जस्ट फॉर रुपीज 345 रिसीव झालं. खूप स्पेशियस आहे बॅग आणि याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे. सो मला तर खूप आवडले. तुम्हाला हवे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्हाला मिळून जाईल. आणि इथे मला मिंत्रावरचेच पार्सल आले. हल्ली मी खूप मिंत्रावर शॉपिंग करते बिकॉज मला खूप छान वाटतं. क्वालिटी वाईज खूप छान. कधी कधी मिशोवर असं वाटतं क्वालिटी थोडंसं मॅटर करतं. आता हा पण मी जो 1 पीस मागवलेला थोडंसं इथे स्ट्रिप्समध्ये थोडंसं प्रॉब्लेम्स होते. असे वर खाली असतात गोष्टी. सो आय डिसायडेड टू स्विच टू फ्लिपकार्ट अँड मिंत्रा. आणि एवढे कलेक्शन मस्त मिळत आहेत ना मला. सो डिस्क्रिप्शनला मी लिंक देत जाईन तुम्हाला. आणि माझ्या इन्स्टावर पण चेकआउट करा. मी तिथे जास्त ॲक्टिव्ह असते. सो तिथे पोस्टिंग असतेच माझे रील्सची. तर आता ओपन करून बघूयात कुठले मागवले आहेत मी. मोस्टली आता मी सध्या एथनिक वेअर जास्त मागवलं आहे. कुर्ता सेट्स बिकॉज ऑफिस अँड कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी खूप ट्रेंड आहे. आणि त्यांना म्हणजे कॉमेंट करतात DM करतात मला की ताई आम्हाला असे आउटफिट्सचे लिंक्स जास्त पाठवत जा. सो मी सध्या तसे टाईप्स ऑफ ड्रेसेस मागवले आहेत ॲज पर युअर डिमांड. सो लेट्स चेक की काय. ओपन करून बघूया.
आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, हे जे मी तुम्हाला दाखवते ना ड्रेसेस, कुर्ता सेट्स आहे, दुपट्टा नाही आहे, फक्त कुर्ता आणि पॅन्ट्स आहेत आणि हे अंडर ₹500 आहेत. सो मीच खूप जास्त एक्सायटेड आहे की म्हणजे इतके भारी कपडे मला मिंत्रावर तेही इतक्या कमी प्राइसिंगमध्ये मिळतात. सो डिस्क्रिप्शनला लिंक आहेत आणि कलर पण बघू शकता, किती ब्राईट कलर आहे आणि मस्त वाटतं, एकदम फ्रेश. त्याच्यासोबत हा पण कलर बघू शकता आणि त्याच्यावर डिझाईन. मी हे वेअर करून पण तुम्हाला दाखवून देऊ शकते. आता मला वेळ नाही आहे वेअर करायला, आता मी नक्की वेअर केलं असतं कारण की मला निघायचं आहे. दुसरा आहे हा व्हाईट, मी तुमच्या समोरच अनबॉक्सिंग करते, बघितलं असेल. हे सगळं अंडर 500 आहे ड्रेस आणि हा व्हाईटमध्ये पण आहे. आणि वाव, मी सगळे हे ड्रेसेस ट्राय करायला एक्सायटेड आहे. याचे डिस्क्रिप्शनला लिंक्स मिळून जातील. आणि ही बॅग, वाव, लीगल ब्राइड, इट इज अ ब्रँड, सो त्याच्या ब्रँडचं आहे ना. तर चला आता मी जेवते आणि मग निघते. अँड मी इथे वेअर केलेलं आहे. याला असे पॉकेट्स पण आहेत, मला धीर नाही आहे सो मी ऑलरेडी वेअर करून घेतला. वाव, असं वाटतं मी ऑफिसला आले. मस्त आज जसं मी म्हटलं मी शूटला आलेली आणि इथे माझं लेट शूट स्टार्ट झालं, त्याच्यामुळे मला लेट होतं आहे. बिचारी हर्षदाताई वाट बघते माझी. लेट्स सी. आणि इथे टीम आहे, ते मस्त काम करतात सगळेच, खूप हार्डवर्किंग आहे. म्हणजे दिवसभर ते उपाशी आहेत सगळे, सगळ्यांचा आज उपवास आहे आणि ते तरी शूट करतात, म्हणजे एवढं डेडिकेशन. आणि इथे हर्षदाताई आणि चिनू आहे वरती. चिनू काय बोलतात तुला, रिअल नेम काय आहे? रीती. मला अजून आम्ही इथेच आहोत, नावावरतीच अडकलेलो आहोत. आधीच्या पण ब्लॉगमध्ये एकदम बघितलं असेल तेव्हा पण आम्ही असंच तिच्या नावावरती हे पण आहे ना तिथे. हर्षदाताई आणते फूड अजून आणि इथे आम्ही मागवलंय. मला जाम भूक लागली आहे, सो आल्या आल्या पेटपूजा, मग नंतर बघू फिरायचं कुठे. पण आमच्या गप्पाच संपणार नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही कुठे फिरणार नाही, आम्ही ते बसून गप्पाच मारणार आहोत. आणि आजचा दिवस इतका भारी होता, ह्याच्यासाठी स्पेशल मी नंतर बोलेन. आजचा दिवस का स्पेशल होता माझ्यासाठी तो मी असं घरी जाऊन निवांत सांगेन तुम्हाला, वेट. पण आता आम्ही आमच्या गप्पा रंगणार आहे. चालो, आम्ही खाल्लं, पेटपूजा केली आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत. आम्ही खूप गप्पा मारल्या, चिरूकडे लक्ष खाल्लं काय नाही पण गप्पा खूप मारल्या. खूप जेवढं बोलायचं होतं ना पूर्ण वर्षाचं तेवढं कम्प्लीट केलं. आता बरं वाटतंय ताईसोबत बोलून. आता 6 महिन्यानंतर पुन्हा भेटू. त्याच महिन्यात पुढच्या हप्त्यात काय आहे? हो हा, बघू आता. आणि चिनू कसं वाटलं आज? मजा आली? काय पाहिजे चिनूला आता वेगळं? मी कधीच असं बोललं नाही, बट आज मला बोलावं असं वाटतं, सो मी बोलते. आज जेव्हा मी शूटला ट्रॅव्हल करत होती सकाळी, तर एक मुलगी अप्रोच आली समोर आणि म्हणाली की मिस कोमलचा. आणि म्हटलं हां, तुमचे व्हिडिओज खूप छान असतात. असं मला कॉम्प्लिमेंट्स नेहमी येतात जेव्हा मी ट्रॅव्हल करते वगैरे. आणि ऑलमोस्ट मी मास्क किंवा स्कार्फ, बट त्यातून पण लोक मला ओळखतात. बट आज मी मास्क काढलेला आणि शी सेड एव्हरीथिंग की व्हिडिओज आर ब्युटिफुल. अँड देन शी सेड की जितकं तुम्ही व्हिडिओजमध्ये छान दिसता त्याच्याहून छान ब्युटिफुल तुम्ही समोर असं पर्सन दिसता. सो मीन्स अ लॉट. आणि त्याच वेळी 2 लेडीज समोर बसलेले. त्यांनी म्हणाला, एक लेडी सेड की तू बसल्यापासून मी तुला कंटिन्युअस बघते. त्यांनी माझे व्हिडिओज पाहिले की नाही, मे बी लेडीज लोकांना जास्त नसतं नॉलेज, तर ते रील्स वगैरे असे बघत असतात, पण त्यांना माहीत नव्हतं की मीच एक्झॅक्टली आहे. बट शी सेड की ॲज अ पर्सन म्हणजे तू बसली आहेस, मी तुला ओळखत नाही, बट मला तुला बघत राहा असं वाटतंय. अँड देन दॅट वॉज अ कॉम्प्लिमेंट फॉर मी. आणि लगेच दुसऱ्या लेडी त्या म्हणायला लागल्या
की हो खूपच म्हणजे नॅचरल ब्युटी आहे, खूप सुंदर दिसते, स्पष्ट कळतंय की तिने मेकअप नाही केलाय, विदाउट रॉ फेस आहे ती, बेअर फेस, पण इतकी सुंदर दिसते. अँड दॅट वॉज अ कॉम्प्लिमेंट फॉर मी. आणि मग म्हणायला लागले तू महाराष्ट्रीयन आहेस? मी म्हटलं हो मी मराठी आहे. त्यांना अजिबात विश्वास नव्हता बसत. ते म्हणाले की नाही. म्हटलं हो. मग तू कोकणी, मग तुझं सरनेम का चव्हाण? अँड देन आय सेड हो मी कोकणी आहे. तू कोकणीच तर? अरे यार म्हणूनच तू इतकी गोड आहे, इतकी सुंदर आहे. सो खूप भारी वाटतं असं कोणी म्हटलं की. आणि खूप मस्त वाटलं. म्हणजे असे त्या मुलीचं नाव नॅन्सी होते, तिने फोटोज वगैरे पण क्लिक केले. सो हाय नॅन्सी अँड थँक्यू सो मच, यू मेड माय डे. आणि त्या लेडीजने पण. अँड देन जेव्हा मी शूटला गेले तिथे पण सगळे छान भेटले, मस्त शूट झाला. आणि मग ऑटो ड्रायव्हरने पण ओळखलं मला. अँड सोनल चव्हाण तुमचे व्हिडिओज बघतो. सो खूप छान वाटलं. असे नेहमीच लोक भेटतात आणि मग असे काही लोक असतात ज्यांना भीती वाटते की हिच्याशी मी कसं बोलू, यांच्याशी मला फोटो काढायचा, मग ते मैत्रिणीशी बोलतात, मम्मीशी बोलतात. तर अजिबात घाबरू नका, तुम्ही बिंदास या माझ्याशी बोलायला वगैरे कुठेही दिसली तर. आणि ती घाबरत होती जेव्हा मी रिटर्न येताना एक मुलगी भेटली. अँड देन मीच अप्रोच केलं. मग शी वॉज नॉर्मल आणि खुश झाली खूप जास्त. आणि मग म्हणाले की जसं तुम्ही व्हिडिओजमध्ये दिसता तसेच प्रत्यक्षातही आहात आणि तसेच जॉली, तसंच वाईब आहे तुमचा, हात वगैरे करूनच बोलता तुम्ही. सो खूप छान वाटतं असं रिअल जे माझं बिहेवियर किंवा नेचर जे काही आहे त्याच्याबद्दल मला कॉम्प्लिमेंट आली तर मला खूप जास्त भारी वाटतं. सो आजचा दिवस खरंच खूप छान होता. शूट पण खूप भारी झाला. देन आय एंडेड माय डे विथ माय ताई. सो या, ब्युटिफुल डे अँड थँक्यू, लव यू ऑल, बाय.